हा व्हिडिओ बघा. कशाला अशी अवलाद पाहिजे? हे जे चाललंय ना आता लोकांचं सांगणं की पेरेंटिंग अशी करा तशी करा, मायबापाने असं वागायला पाहिजे, लेकरांवरती हात नाचे उचलायला पाहिजे, हे सगळे चोचले आणि यांच्या दुकानात चालायचे काम आहे. आमच्या मायबापाने आम्हाला कुठलंही मायप्रेमाने बोलत होते, पण बाप अतिशय कडक शिस्तीचा आहे आणि माय प्रेमळ आहे. पण आम्हाला आज त्या बापाचा अभिमान वाटतो की आपला बाप होता तो योग्य बोलत होता आणि योग्य करत होता, म्हणून आज आपण सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करू शकतो. आणि दाना कुटत होते मायबाप, मग ते पोरं तर कुठं वाईट वळणाला गेलं नाही किंवा त्या पोरी कुठं वाईट वळणाला गेल्या नाही. ज्या घरात अजून पांचटपणा होता त्या पोरी तरी वाईट वळणाला गेल्या आणि पोरं तरी वाईट वळणाला गेल्या, पण ज्या घरात कडक शिस्त होते आणि ते लेकरं काही वाया गेले नाही. ज्या लेकराईनी ज्या लेकराईनी बापाचं फाटकं बन्यान आणि मैचा फाटकं परकर आणि फाटलेली साडी बघितली ना, ते लेकरं कधीच चुकीचं वागत नाही. कशाला अशा अवलादीचे लाड पुरवताय तुम्ही? ज्यांनी लाईफमध्ये नाही हा शब्द सहन करू शकत नाही, याला फक्त कारण मायबाप कारणीभूत आहे. कारण प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देणं हे मुलांसाठी थांबवा. पैसा असो किंवा नसो, त्यांना ती किंमत कळू द्या, त्यांना त्यांची अवकात कळू द्या की कमवल्याशिवाय ह्या जगात काहीही भेटत नाही आणि प्रत्येक गोष्ट जीवनात भेटतेच असंही नाही. जीवन एक हातगाड्याने भरलेलं असतं. एखादा खटकं आलं म्हणून जीवाला संपवायचं नसतं, हे मुलांना कळलं पाहिजे. आज पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, कारण का की प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून दिली. म्हणजे ज्या लेकराला मायबापाच्या डोळ्यात पाणी आलं तरीसुद्धा जरा त्रास होत नसेल तर संवेदनशीलता कुठंतरी मेली आहे हे लक्षात घेतलं. म्हणजे प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. सोडून द्या लेकराला, रात्री रागवू नका. आणि अर्ध्या लेकराला रागवलं नाही तर त्यांना कळणंच कसं चुकीचं बरोबर. फार चाललंय आता, लेकरांना मारू नका, आमकं नका, टमकं नका. मग याचे परिणाम हे असे व्हायला. आता प्रत्येक गोष्टच अवेलेबल करून द्यायची नाही आहे. पूर्णपणे लक्षात घ्या, आज पूर्ण कुटुंब वाया गेले. अशा अवलाद नसलेली बरं. बिचारी वाहन जरी राहिले असते तर कमीत कमी सुखी राहिले असते. लगेच जीवन असं अर्ध्यावर संपूर्ण कुटुंब गेलं नसतं. आणि जे आलं ना आता एकच लेकरू पाहिजे, हे एक लेकराचे परिणाम आहे बघा. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर आलू कोणीच नाही आहे. म्हणजे हे जे लोकांना वाटतं ना एक लेकरू म्हणजे एक फॅशन झाली. आता एक लेकरू म्हणजे खूप मोठी गोष्ट. मुलगा असो हे परिणाम पूर्ण कुटुंब एका लेकरांना उद्ध्वस्त. म्हणजे त्याला इतकी प्रायोरिटी दिली, म्हणजे त्याला इतकं महत्त्व राहतं की बाकीच्या गोष्टीला काहीच महत्त्व राहत नाही. विचार करा तुम्ही. बघा हा लेकरं